श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेर्देवं सर्वकार्येषु सर्वदा. संकष्ट चतुर्थी 2025 मध्ये म्हणजेच वर्षातील पहिली ही संकष्ट चतुर्थी आहे. तर वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी ही 17 तारखेला आहे की 18 तारखेला आहे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची जो अचूक वेळ आहे ती सुद्धा, आणि चंद्रोदयाच्या वेळेला चंद्राला अर्घ्य कधी द्यायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व अचूक माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. चला तर जाणून घेऊया माहिती. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत 17 जानेवारी रोजी असणार आहे. पौष कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. जानेवारी महिन्यातील संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते. या दिवशी गणपती आणि चंद्राची देखील पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या चतुर्थीला तिली चतुर्थी देखील म्हटल्या जाते. या दिवशी भाविक उपवास करतात, भक्तिभावाने गणेशाची पूजा करतात. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला स्वतःचे नाव, कथा आणि पार्श्वभूमी देखील असते. असे म्हणले जाते की श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील आपले काही सर्व संकष्ट हे दूर होत असतात. जो कोणी या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. त्याचप्रमाणे मुलाची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी म्हणून देखील संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी ही माता हे व्रत करतात. चला तर जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीची पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि उपासनेची योग्य पद्धत. तर गणपती संकष्ट चतुर्थीचा जो काही शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे चतुर्थी तिथी प्रारंभी 17 जानेवारी 2025 रात्री 9:32 सुरू होणार आहेत. संकष्ट चतुर्थीची पूजाविधी सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी. देवघरातील गणपतीचा जलाभिषेक करा. गणपतीला पिवळे चंदन लावा. फुले फळे अर्पण करा. प्रसाद म्हणून तिळाचे लाडू किंवा मोदक देखील आपण दाखवू शकतो. परंतु या संकष्ट चतुर्थीला आपल्याला तिळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे. तर आपण तिळगुळ घालून छानशा प्रकारे मोदक तयार करून गणपतीला हा नैवेद्य आज आपण अर्पण करू शकतो. गणाधीश संकष्ट चतुर्थीची कथा वाचा. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती करा. चंद्राचे दर्शन आणि अर्घ्य द्या. त्यांना प्रार्थना करा. उपवास कसा करावा तर संकष्ट चतुर्थीचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी केवळ सात्विक अन्न किंवा फळे घ्यावी आणि तामसिक अन्न टाळावे. संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडवण्यासाठी चंद्रदर्शन आणि पूजा आवश्यक मानली जाते. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर हे व्रत पूर्ण मानले जाते. चंद्रोदयानंतर आपल्या सोयीनुसार अर्घ्य देऊन व्रत करावे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील आपण पूजा करावी. त्याचप्रमाणे या दिवशी जे काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे, मंत्राचे आणि गणेश अथर्व शीर्षांचे आपण पठण केले पाहिजे. त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थी पूजाविधी जी आहे ती म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे तसेच चंद्रदेवाची पूजा करण्याचे देखील आपले भारतीय परंपरा असल्यामुळे आपण त्यांची पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी भक्तगण व्रताचा संकल्प देखील करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. पाटावर कापड पसरवून गणेशाची मूर्ती स्थापन करा. यानंतर त्यांना फुले, सुगंध आणि दिवा अर्पण करा. आरती करा. मंत्र आणि गणेश चालीसा पठण करायला हवे. गणपतीला मोदक किंवा तिळाचे लाडू देखील या दिवशी अर्पण करा. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडावा. या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानल्या जाते. त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थीचा जो काही शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी 17 जानेवारीला असणार आहे. पहाटे 4:06 तिथी सुरू होईल तर 18 जानेवारीला सकाळी 8:30 संपेल. संकष्ट चतुर्थीच्या पूजेचा जो काही शुभ मुहूर्त सकाळी 5:27 सुरू होणार असून 6:31 असणार आहे. तर सकाळी 8:34 ते 9:53 शुभ मुहूर्त राहील. चंद्राला अर्घ्य देण्याची जी काय वेळ आहे ती रात्री 9:09 असणार आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देखील देणार आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओ.